आता कोणाचं स्वागत नेमकं करतात हेच कळत नाही. म्हणजे हे 3 काय कॅप्टन आहेत की काय वरचे, आणि प्रताप सरना एक व्हाईस कॅप्टन आहेत की काय, कळत नाही काय याच्यातलं आम्हाला. कारण नसताना आमची नावं घ्यायची, आणि आमची नावं घेतल्याशिवाय झोप येत नाही की काय. आम्ही कधी नावही घेत नाही, यांचं स्वप्नात पण घेत नाही कधी यांचं नाव. विरोधी पक्षाच्या सगळ्या गोटामध्ये कालपासून फार मोठ्या प्रमाणात गोळ्या यायला सुरुवात झाल्या. भारतीय टीम ही जगज्जेती झाली लुटण्याच्या ऐवजी हे आरोपाच्या फैरी कालपासून चालू केल्या. कुणी म्हणे बस गुजरातवरनं आणली आहे, कुणी म्हणे हे पोस्टर राजकीय नेत्यांचे लावलेले आहेत. जर त्यांनी मुंबई रोहित पवारांनी फिरून जर बघितली तर कदाचित त्यांना कल्पना येईल की आमच्या नेत्यांचे फोटो नाहीत तर सगळे भारतीय टीमचे फोटो सगळीकडे झळकलेले आहेत. आणि आम्हाला अभिमान आहे, पूर्ण देशाला अभिमान आहे की आमची टीम ही जगज्जेती झालेली आहे. अशा वेळेस राजकारण करायचं. त्या जितेंद्र आव्हाडांना कल्पना नाही का 2007 साली त्या बसच्या टपावर, कुठल्या बसच्या टपावर जितेंद्र आव्हाड फिरत होते आणि जगज्जेतीच्या टीमचं स्वागत करत होते. मला सांगा 2011 साली त्यांनी काय केलं. आज रोहित पवार आत्ताच कुठे राजकारणामध्ये सक्रिय झालेत आणि ते अजूनपर्यंत क्रिकेट ह्या विषयाबद्दल त्यांना काही कल्पना नाही. ते जर अशा आरोपांच्या फैरी झाडत असतील, अहो हिंमत होती तर आज कालपर्यंत ह्या रोहित पवारांनी का नाही ह्या क्रिकेटपटूंना ह्या ठिकाणी बोलवून त्यांचं स्वागत करा असं सांगितलं. मला वाटतं प्रताप सरनाईकांना काय माहित जितेंद्र आव्हाड आजकाल का दिसायला लागले. 2007ची त्यांना स्टोरी पण माहित नाहीये. 2007ला जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा एवढं काही सोशल मीडिया अमुक तमुक काहीच नव्हतं. आम्हाला रात्री जिंकल्यानंतर 11:30-12 वाजता मी आणि RR पाटील ठाण्यात असताना फोन आला पवार साहेबांचा की आपल्याला त्यांचं स्वागत करायचंय. 2 मतप्रवाह होते की सकाळी 5:30-6ला कोण येणार. तर RR पाटील साहेबांचं म्हणणं पडलं की आपण 500 कार्यकर्ते प्रत्येकाला सांगू. त्याला मी विरोध केला, म्हटलं कार्यकर्ते एवढ्या सकाळी येणार नाही. तर मग ते म्हणाले तुझी आयडिया काय. म्हटलं आपण एक जनरल प्रोसेशन काढूया आणि महानगरपालिकेच्या बसवरती आपण सगळे पोस्टर लावूया आणि त्या बसनी ह्या सगळ्यांना घेऊन जाऊया. आणि मला वाटतं की मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. तुफान लोक जमा होतील, रस्त्यावरती तोबा गर्दी होईल, मिरवणूक यशस्वी होईल. ते सकाळी लँड झाल्यानंतर मला साहेबांनी विचारलं जितेंद्र काय तयारी आहे. म्हटलं अशी आहे. सगळे जमा होऊन बसमध्ये चढेस्तोर 7 वाजले होते. मिरवणूक सुरू झाली. पवार साहेबांची स्ट्रिक्ट ऑर्डर होती की जितेंद्र बस तुझ्या ताब्यात आहे, बसमध्ये कोणालाही येऊ द्यायचं नाही. आणि तेव्हा मी MCAचा मेंबर होतो आणि ती मिरवणूक MCAनी ऑर्गनाईज केलेली होती. अर्धवट माहिती असली ना की असे प्रकार घडतात. ती MCAनी ऑर्गनाईज केलेली मिरवणूक होती. पोलिसांचा रूट फायनल करणं, पोलिसांशी संवाद ठेवणं हे सगळं काम मी करत होतो. आणि बसमध्ये बसल्यानंतर सातत्याने माझ्याशी पवारसाहेब किंवा MCAचं कोणतरी बोलत होतं कुठं. कारण का अपेक्षा अशी होती की 3 तासात रूट कंप्लीट होईल. पण रूटला जवळजवळ 9 तास लागले. तोपर्यंत धोधो पाऊस सुरू झाला. पूर्ण मैदानात पाणी भरलं आणि लोकांची तोबा गर्दी. तर त्याच्यामध्ये माझं काय चुकलं. आणि मी तुम्हाला पुढे बसमध्ये कधीच दिसणार नाही. तुम्हाला मी आत्ताही माझा एक फोटो दाखवतो. काल मला एकाने पाठवलाय. मी एका कोपऱ्यात मागे बसलेलो होतो आणि माझ्या बाजूला तेव्हा लहान होता रोहित शर्मा बसलेला होता. मी कधी असे ते ट्रॉफी बिफी उचलून वेगळा फोटो बिटो काय कधी काढलेला नाही. एकदा बस इथली आल्यानंतर मी आतमध्ये पण गेलो नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.